हॅलो हॅलो दादा, बाहेर ढोलकीचा आवाज जातोय. फक्त बेंजो जातोय, बेंजो आणि ऑर्गन जातोय बाहेर. ढोलकी येऊ दे आणि मला येऊन दे आउटपुट. हॅलो थांबा रे. बरं आपण 10 फूट खाली आहोत. हा एकच स्पीकर बाहेरचा नाही. हॅलो 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 तू दे. ग्राउंड फ्लोअरला काम चालू आहे सगळं. हॅलो हॅलो ह्याला कसा आवाज चांगला, मला कमी का? हॅलो हॅलो येऊ दे. आपलेपणाची वीण ओवता यावी. बघा, आपलेपणाची वीण ओवता यावी असा एक धागा पाहिजे. ए डावा दादा, आयुष्य फार सुंदर आहे पण बसायला अशी जागा पाहिजे. काय आवाज दादासाठी? परत परत बोलू. आपुलकीची वीण ओवावी त्यासाठी असा एक धागा पाहिजे. आयुष्य फार सुंदर आहे पण बसायला अशी जागा पाहिजे. बरं मी काय म्हणतो, जोशी भाऊ आहेत कुठल्या बाजूला? बाहेर आहेत. आकडे मंगेश घवाळी माऊलीनी माझ्यासाठी एक टोपी आणलेली आहे. हळदीला नवरा बसतो ना तवाच आहे बघा. चालेल स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विद्या देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, आई शाखा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हे नवीन स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. या संतांच्या माध्यमामध्ये संत बाळूमामा, थोरले मल्हार होळकर, हरी जवळकर, लांजाचा मालक, हरी केदारले, देव चव्हाटा, कोलस्तेश्वर, जोगा जाकाई यांच्या चरणाशी नतमस्तक होत या गणपतीपुळेची स्वयंभू देवता श्री धनी गणपती राया आणि या भूमीची गाव पाठारी आई चंडिका देवी, आई वरदान देवी, आई हरणकरी देवी, आई काटकाई देवी आणि आई बकाई देवी यांच्या चरणाशी सादर करत आहे नवनाई देवी नाथ मंडळ विविध गणपती धनगरवाडा शाखा हरी रवैदास नाथ मंडळ गोंडिये. माझा ढोलकीपटू सिद्धार्थ बारगोडे, कीबोर्डला दिग्विजय डेरेसर, बेंजोला सुरज मालपेकर आणि ऑक्टोपॅडला विशाल करकळे. आणि या कोकणचा बुलंद आवाज ज्यानं आपला ब्रँड इज ब्रँड करून दाखवला तो संजय होरांबेचा घरचा साथ डावा साऊंड, याला मानाचा मुद्रा करत गोलगादी बाबू रंगले घराण्यातील भिवा शंकर यांचे नारायणराव यांचे बागता जनाब अमर विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य सूर्यवाला शाहीर विकास कामोरे तुमच्या चरणाची धूळ मस्तकेलावर सेवा करण्यासाठी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर, माझे प्रतिस्पर्धी शाहीर. या बाबू काय होत आहे व्होल्टेज? मग घरच्या देवात नड. जर काही चंडिका आई काय कुठनं बाहेरनं कोणी आणलं असेल तुझ्या पायाखाली चेपून ठेव. काय तारव्या पण आलाय तर हे तुझ्या पायाखाली जपून ठेव. कोणी कुठनं आणलं असेल, पोटात आणलं असेल, पोटात आणलं असेल. यांचं गाव पोट. बघा काय काय म्हणतील, ज्याला नाही पोट काय काय शब्द बोलतात. मला सांगा थोडं बसा पोरांनो, आपली मजा आहे सगळी. आपण स्तवन करायचं. गणपती बाप्पा, अरे मंगल मूर्ती. बारी करायला सुरुवात. सगळी जबाबदारी आमच्यावर आहे.
सर्व जबाबदारी आमची. होय थांबा नाही नामा नको डायरेक्ट काय हे असं हे आमचं पॉट. या ठिकाणी श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या कोटातली जोशी वहिनी आलेली आहे. तिच्या स्वप्नातून काही आमचा लंगोट मात्र जात नाही. आमच्या लंगोटची तिला एवढी ओढ लागलेली आहे काय करावे कळत नाही. लाईट बंद करा. बंद करू. लावलेला आहे तो बंद करायचा. मी एवढा पण काळा नाही बंद करा. मी शुद्ध बोलतोय रे ऐक ना माझा तू. मी शिकतोय. ह्यांचं स्तवन गायला उत्तम गण गायला पण गणपती पुढं बोललं गणेश गुळ बोललं खुळ रे खुळ तो शाप पुळ इज टॉकिंग गणपती पुळ लो बाय खैना आणलेला याला खैना आणला खैना आणि गण पडला म्हणजे गण पूर्ण मला म्हणतात चाल सुंदर आहे लक्ष द्या पण शाप पडला. गवळीला प्रेमाचं गायलं चांगलं गायलं आणि लास्टला बघता दोन गोष्टी राहिल्या माझी लंगोट आणि नमान. त्याच्या पलीकडे काय यांच्याकडे होता काय हो नाही ना. हे मोठेपणात बोललं हे काय ना म्हणतात नमानाचा सीझन नाही. नमान नंतर पब्लिक म्हणतात ना हेच नमानाचा सीझन आहे. लांबोरे बोलला ना म्हणजे नमानाचा सीझन आहे. नमान करायला लागलं ना अरे रावल्या नमान करायला लागले की नाही रेडे आपण बोलते सबको बोलते. यांची खलीवलीच आहे वहिनीची. ही वहिनी खानवलीत कळसवणी पाणी खेळली आज 5 माघारी आलेलो आहे. आज म्हणून पालखी म्हणून नेतो वहिनीची बघित राहा कशी ती. या ठिकाणी शक्ती तुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई ही पावनभूमी आमच्या कोकणचं पावित्र आम्ही ज्याला आमची दक्षिण काशी म्हणू असं आमचं गणपतीपुळे हे क्षेत्र आणि ह्या गावची गाव पांढर आमची आई चंडिका देवी मंदिर ट्रस्ट गणपतीपुळे या ट्रस्टची कार्यकारिणी अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव सरचिटणीस उपसचिव सगळी कार्यकारिणी सदस्य या गावचे सरपंच उपसरपंच तलाठी ग्रामसेवक सगळे मानकरी असतील गावकरी असतील सर्वांना मनाचा मुद्रा करून माझ्यासारख्या फाटक्या माणसाला इथं तुम्ही निमंत्रित केलं सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनस्वी आभार व्यक्त करतो. ज्यांच्या संपर्कातून हा कार्यक्रम मिळाला ते माझे आवडते शाहीर शक्तिवाले शाहीर नरेंद्र बंधु सोयरा तुझी आमुचा निश्चयो खरा शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना या ठिकाणी ही पावनभूमी पवित्र झाली
या गावाची पूर्वकुळाची आई चंडिका देवी स्थापित झाली तिच्या प्रांगणामध्ये आमच्यासारख्या साधा कलाकार आहे आणि तिचा दास होऊन तिच्या चरणाची धूळ मस्तकी लावून गणपतीपुळे गावाची धूळ मस्तकी लावून मी तिचं स्तवन गात आहे. हा नवरात्रीचा उत्सव आहे. गणानंतर बारी सुरू होते. कारण पार्वतीचा गण, आदिमायेचा गण शक्तिवाल्याने कलगीवाल्याने गायचा, आम्ही शिवाचा गण गायचा. त्याच्या आधी आईला नमस्कार करा चालतो, बापाला नमस्कार करा चालतो, त्याच्या आधी म्हणून माझ्या आईचं स्तवन करतोय. लक्ष असावं. पुण्य लाभले मजदारी ओढले, पुण्य लाभले मजदारी ओढले. माझ्या चंडिकेला आज हात जोडले. हो मजदारी ओढले, पुण्य लाभले मजदारी ओढले. माझ्या चंडिकेला आज हात जोडले. पुण्य लाभले मजदारी ओढले, पुण्य लाभले मजदारी ओढले. माझ्या चंडिकेला माझ्या वरदानीला आज हात जोडले. ओ तत्वाची आई कीर्ती तुझी ग मोठी. खणा नारळ देऊन वर हात भेटीची ओटी, हात भेटीची ओटी, हात भेटीची ओटी. सत्वाची ग तत्वाची आई कीर्ती तुझी ग मोठी. खणा नारळ देऊन भरतो हात तुझी ओटी. आलो तुझ्या राऊळी धन्य तुझ्या देऊळी, आलो तुझ्या राऊळी धन्य तुझ्या देऊळी. आज होऊन आरशाने मौन सोडले. पुण्य लाभले मजदारी ओढले, पुण्य लाभले मजदारी ओढले. माझ्या चंडिकेला माझ्या काळकाईला आज हात जोडले. ओ गणपतीपुळे विश्वदेवते ग्रामदेवते केवळ तुझ्याच मुळे, केवळ तुझ्याच मुळे, केवळ तुझ्याच मुळे. भूमी तुझी ही पवित्र झाली नाव हे गणपतीपुळे. विश्वदेवते ग्राम
नामदेवते केवळ तुझ्याच मुळे चरणी पुष्प वाहिले डोळे भरून पाहिले चरणी पुष्प वाहिले डोळे भरून पाहिले तुझ्या मुळे पाऊल पुढे पडले पुण्य लाभले मनद्वारी ओढले पुण्य लाभले मनद्वारी ओढले माझ्या चंडिकेला धर्ण कर्ण देईला माझा हात जोडले पुण्य लाभले माझ्याद्वारी ओढले पुण्य लाभले माझ्याद्वारी ओढले माझ्या चंडिकेला माझ्या अंबिकेला आज हात जोडले हो चंडिकेला आज हात जोडले बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरदासवालीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बोल दूर आई चंडिका देवी तुझा श्री क्षेत्र गणपती पुण्याचा गणपती बाप्पा या ठिकाणी काही बक्षीस आले आहेत. आई चंडिका देवी मंदिर बुवाचं लिहतात ना, बुवा जे लिहतात ते नाव एकलव्य लावतात. आपल्याला घराण्याचं नाव लावतात एकलव्य शाहीर, भानुदास घराण्यातील एकलव्य शाहीर लावतात. माझा त्यांना एकच प्रश्न आहे, एकलव्याने आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापून दिला, हे माहिती आहे तुम्हाला पोरांनो? हे ह्यांच्या गुरुला काय कापून देणार सांगा? अरे म्हणजे केस कापून देतील, एखादा कान डाव्याचा कान कापून देतील. तुम्ही विचारायचा गुरुदक्षिणा म्हणून काय कापून देणार? कसं आमच्या वाट्यास हे जातात, वाट्यास हे जातात आणि सांगून गेलं आज या ठिकाणी भय बंद करा. मला ना कांसार आहे होता, मी गावठी माणूस, मग मी टेन्शन मध्ये येतो. तर काय आज गणपतीपुळ्यास खानवलीत कळसवणं पाणी खेळलो या जोशी वहिनी बरोबर. अहो काय झालं मंडळी, काहीच बोलू नका. अहो एकदा काय झालं, बारी होती यांच्या बरोबर
आजग्यात आमच्या लांज्यात ह्याने आलं हे बोडक्या डोक्यात माझा एक नाही डायलॉग आहे अळी वावर पे आता है उसको पडवळ दोडका बोलते हैं और शक्ति तुरा का शायर हो के टोपी नहीं पहनता उसको बोडका बोलते हैं। मी याच्यात काय चुकीचं बोललो काय हो नाही ना म्हटलं टोपी घाला ते दुसऱ्या बरला म्हणतात नाही आम्ही शक्तीवाले टोपी नाही घालणार मी म्हटलं शक्तीवाले असेल तर लुगडाने पोलका लावून ये अरे इतनी सी बात थी यार हे दुसऱ्या बारीला लुगडच लावून आलं आणि म्हणतात सापूच्या तळ्यावर आज मुक्काम पोस्ट गणपतीपुळे गोष्ट आहे सापूची तळे आता यांचे करतो खळबळे बघा बसा तर आलं म्हणतात 4 वाजेपर्यंत म्हणतात माणूस हल्लेला नाही अरे हल्लेलं कसं आत्ता लुगडं सोडील नंतर लुगडं सोडील आणि ना हो ऐकून तरी घ्या आमची बुवा आहे ना पॉट जरा मोठा आहे तर मी त्यांना म्हटलं 7 महिन्याच्या गरवारणीसारखा आपलं पॉट काढून पुढे मी म्हटलं खाणारा घेऊन आलो वटी भरायची ना पण नंतर मला बोललं दिवस गेले वटी नाही भरायची मी काय वाईट बोललो काय हो मी काय कमरेच्या खालचा बोललो कमरेच्या वरचा बोललो बोंबीपर्यंत चालेल अहो प्रांगणात आहे आईच्या प्रांगणात आहे वाईट काय पण बोलत नाही आपण कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही फक्त कळ काढतो आणि बाजूला होतो बोलचा गणाची चाल दे मला पण येत नाही चाल पण देऊया आता काय उदारी आज पावन गणपती पुढे बघ कशी उंडरवतो तो चाल हो आज पावन गणपती पुढे ह्या विश्वविधात्यामुळे आज पावन गणपती पुढे ह्या विश्वविधात्यामुळे उद्धरले कोटी कुळे चरणी वाहून तुमच्या फुले रे बापा मन हे आनंदी झाले चरणी वाहून तुमच्या फुले रे बापा मन हे आनंदी झाले बस बस एवढं चाल त्यांची द्यायची आहे जीएसटी सकट बरोबर बोललो हे बरोबर बोललो काय रे मी ह्यांनी गण कसा गायला रे कान्सरले की नाही ही वॉज कन्सर्निंग हिअर एक बटातल्या संजय वहिने वेर इज माय वहिनी वेर इज माय वहिनी 7 months गरोदर वहिनी वेर इज मी काय वाईट बोललो नाही ना पण आपण असंच आहे फुल गावठी माणूस हे आहे की नाही माझ्या आता माझा गण घेतो मला आधी आयोजकांनी सांगितलं की माझ्या ते 2 गण घ्या आणि नंतर पुढची बारी करा बुवांचा भाग दिलाय का बघा ह्या गमती झाल्या पाहिजेत ह्या गमतीसोबत मूळ जो शक्तितुरा आहे तोही सादर झाला पाहिजे आमची एंट्री होणार 1 वाजता 2 वाजता माणसं झोपलेली हे फक्त दादागिरी करून गेलं शास्त्र आणि ज्ञान शिकून गेलं आम्ही येताना मांडळी जरा झोपलेली असते थोडी पापण्यावरती करण्यासाठी आम्हाला हे करावं लागतं ए जोशी वहिनी आम्हाला हे करावे लागते म्हणून आम्ही करीतो यात आमचे काही चुकले का बरे डोक्यात जाती मेरे नवगणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं साधायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली ही गाव देवानं तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखाने नांदायचं गडाला पवत बांधायचं भेट दिली ही गाव देवानं भेट दिली
तुला पवत बांधायचं पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं तुकाने नांदायचं गडाला पवत बांधायचं दुसऱ्या गडाची फरमाईश आहे घेतो विचार हा किती आहे इथं काही नाही बर देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दर वर्षासारखं मातर सजू दे घर ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला ग सांग चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या काय गौराईला घराला आणि सणाला आराध्य अमर गोरिवले वारीचा गण घेतो नंतर जाऊया आमच्या जोशीबाईकडे बघा किती काळी आहे काय काळी आहे हो साहेबा हो सायबा ओ सायबा ओ सायबा ओ सायबा मनामधी रणामधी ह्या जनामधी हो मनामधी रणामधी ह्या जनामधी तुला मी भजतो आद्यनादी तुला मी भजतो आद्यनादी गाऊनी गणामधी अरे रणामधी मनामधी ह्या जनामधी गणामधी नवरात्री मदिया विनंती गणराज
बसण्यावे का रानामधी पानामधी उन्हामधी धानामधी तुला मी भजतो आज्ञानादी गाऊनी गणामधी मनामधी रणामधी जनामधी ढोलकीचं वादन तू कलेचं साधन तू लेखन गायन तू या मुलाचं नर्तन तू मुलांचं वर्धन तू मुलांचं वर्धन तू ढोलकीचं वादन तू कलेचं साधन तू लेखन गायन तू मुलाचं नर्तन तू सणामध्ये ह्या क्षणामध्ये ह्या दिनामध्ये तुला मी भजतो आज्ञानादी गाऊनी गणामधी मनामधी मनामधी रणामधी जनामधी तुला मी भजतो आज्ञानादी गाऊनी गणामधी तुला मी भजतो आज्ञानादी गाऊनी गणामधी मनामधी मनामधी रणामधी या जनामधी स्तवन झालेलं आहे आईवरती गण गायलेला आहे मुळारंभाचा शाहिरांचं गणाचा भाग दिलेला आहे आणि आता गवळण तर गवळण मी घेणार त्याने प्रेमाचे गवळण माझ्यावर तसा लय जीवा वहिनीचा पोराने बसा माझी पोरं 14 दिवस लागोपाठ नाचणार आहेत त्याच्यामुळे थोडा आराम तर ए पोरेनो ऐका तर लुगड्यापर्यंत आलो म्हणजे त्या विषयापर्यंत आलो थांबा बक्षीस आले आधी पैसा आले यांचा डायलॉग आहे पैसा आलं आणि नमन 2 पैसे मला जर आलं तर सांग तुझ्या बापसाच काय केलं अरे व्हायचं मनोरंजन केलं त्याच्या मनासारख दिलं मी मनोरंजन केलं व्हायचं मला या पैसे आले व्हायचं मला या पैसे आलं तर बुवा काय तुझ्या बापसाच रे गेलं एवढंच म्हणायचं बाकी बुवांचं माझ्यावर प्रेम आहे कायम प्रेम आहे आमच्या राज्याची शान आहे हिंदीमध्ये चाली एवढ्या भारी काढतील की बाय 19 पुरी पटवल्या या गाण्यांवरती बुवा राज्यात रेकॉर्ड आहे बुवाचा आमच्या आता इंस्टा अकाउंट पण इंस्टा अकाउंटला बुवा आमचं फक्त ह्याच्यावरचाच फोटो देतात पांढरा करून याच्या खाली देण्याच्या लायकीचाच नाही हो त्यांना मला राग येतो मी असं बोललो ना पण दिस इज मोटिवेशन टू वहिनी की तुम्ही जिमला जावं थोडं पोटबीट कमी करावं आता येऊन म्हणतील ज्याला नाही पोट ह्याच म्हणतील बघा 100% लिहून देतो त्याच्याकडे दुसरं काही नाही लिहायला आणि मी पण जरा काय वाईट बोलत नाही हा तर विषय काय लुगड्याचा तर मतलब बुवा आणि आलं लुगडं लावून आलं आणि त्याच्यानंतर ते टोपी घालायला लागलं विषय सॉल्व होतो ना इथं भावकीत कंदरा कशा हवी पण विषय वाढवला ह्यांनी मला बोलतात मी आता साडी लावून आलो आता तुम्ही लंगोट लावून या आता साडी ही सावारी आहे ही दाखवण्याची गोष्ट आहे हो ही वरतीच नसणार ना झगा बघा आणि माझ्याकडे बघा मग लंगोट मी ते बोलले लंगोट लावून यायची आधी मी गेलो लंगोट लावून 170 रुपयाची पण लंगोट आतमध्ये घालतात वर पॅन्ट घालतात मी त्यांना बोललो तरी तुम्हाला हाऊस असेल यू कॅन कम टू अवर खोपी आणि तेवढ्या त्यांनी वाजवलं आणि खाल्लं मग मी काय बोललो
ये माझे जोशीनबाई ए माझ्या जोशीनबाई. जर आपली लंगोट बघायची असेल आणि आमच्या लंगोटीमध्ये एवढा जर इंटरेस्ट आणि रस असेल तर आमच्या मागून कडेकडे खोपीकडे यावे. आम्ही तुम्हाला आमची लंगोट दाखवतो आणि जर आमची तुम्हाला लंगोट आवडली आम्ही तुम्हाला गिफ्ट करतो. हे माझ्या जोशीनबाई. ए पोरेनो, काय मी वाईट बोललो? बघा या नमाल वाजलं की पैसा आला की नाही. स्वयंभू कुमजाई फुणगुस गाव फुणगुस या आईच्या प्रतिष्ठानकडून 502 रुपयाचा पारितोषिक आणलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की बोवा बारी पेटवा. असंच ना, असंच खानवलीत फॉरेनर आला, फॉरेनर रशियात नाही. हे बघितलं ना. आणि आला आणि माईक घेतला आणि डायरेक्ट बुवा बारी पेटवा. मग काय मी पिसाललो, मग मी भारीच पेटवली. एवढी पेटवली की ह्यांची एकदम खटावली. मी काय वाईट बोललो? अरे वाईटच बोलत नाही आपण. आपण कुणाच्या आल्यात नाही गेल्यात नाही, फक्त कळ काढतो आणि बाजूला होतो. आपला विषय दार नाही भाऊ. तर आता त्यांनी 2000 रुपये लावले. लांबो रे बुवा, जर लंगोट आलं तर 2000 रुपयाचं बक्षीस. माझी 170 ची लंगोट जर ह्यांच्याकडे 2000 रेट वाढत असेल तर भेंडी आपली लंगोट किती महाग आहे बघा. माझी 170 रुपयाची लंगोट जर हे 2000 दाखवायला देत असतील, फक्त बघाय पुरता, घेऊन पण नाही जाणार, फक्त दाखवायची आणि घेऊन जायची. 2000 मग ब्रँड आहे की नाही आपला लंगोट. मग हे काय म्हणतात स्वतःला ब्रँड इज ब्रँड. वहिनी बोलली, अरे ब्रँड इज हिअर. अंडरग्राउंड लंगोट 2000 रुपीज भेंडी कवर बुवा भारी पेटवा. आता जोशी वहिनी तुझी खैली वहिनी. लय मजा. गवळण घ्या हवी, गवळण द्या हवी, चाल द्या बुवांची, उगाच उधारी नको कोणाची. काय अरे पैसे राहिले मगाशी. सूर्या गॅस सेफ्टी सर्व्हिसेस, सॉरी सूर्या मुलांसाठी देतो नंतर. झालं आता बुवांची चाल द्यायची. थांब ये दिन ये महीने साल, ये दिन ये बरोबर येऊ दे. हे माझ्यासारखं माझं संगीतकार पण खुलं राहू दे. आलं खुलं नाही खुलच. राधे धरू नको मना मदिरा, सोडून गोकुळ जाणे हवा. अंतरीची घेऊन जा, नाही आपल्या या प्रीतीत दोन चाल चुकले पण भाग देतो की ते म्हणतात की द्वारका नगरीत तुम्ही का गेलास मला सोडून. श्रीकृष्ण जोपर्यंत लहान होता, हे युट्यूबवर हे टाकू नका, तर जोपर्यंत लहान होता त्याचे भाग होते की तो गोकुळात मोठा होईल, तिथे फक्त लीला करेल, रास क्रीडा खेळेल, रास लीला करेल, गोपिकांची मनोरंजन करेल आणि तिथे काही दैत्यांचा वध करेल. त्याच्यानंतर मात्र जे महाभारत घडलं त्याचा भाग करण्यासाठी द्वारका नगरीत तो गेला आणि तिथून त्या अर्जुनाचा सारथी झाला आणि तिथून हे महाभारत घडलं. त्याच्यामुळे त्याला जाणंच भाग होतं. मात्र त्या राधेला जाताना त्यांनी सांगितलं की राधे, मागच्या अवतारात तू माझी सहचरणी होतीस, मात्र या अवतारात तुझं माझं तो विरह आहे तो पुढच्या जन्मात मी भरून काढेन.
आणि पुढचा जन्मात तो भरून काढण्यासाठी श्रीकृष्णाला जावं लागलं. हे माझ्या आदिमायेचं, माझ्या जोशी बुवांचं उत्तर आहे गवळणीचं. आता माझी गवळण गातो. तर त्या राधेचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं राधेवर प्रेम आहे असं श्रीकृष्ण म्हणत असेल. अर्थात होतं, मात्र राधेच्या प्रेमाखातर जे काय उंगल्या करतायत, जी काही पुतना मावशी आली तिच्यावरतीचा विषय गातोय. कारण मी डबल बारीला आलेलो आहे. कमरखालचं काही गायचं नाही, आया बहिणीचा मान ठेवायचा आहे, नवरात्रीच्या सणाचं पावित्र्य ठेवायचं आहे, माझ्या तुऱ्याच्या साजाचं पावित्र्य ठेवायचं आहे आणि बारी करायची आहे. मध्ये गमती जमती असतील, मात्र मूळ गाभा सोडून मी गात नाही. म्हणून शाहीर लक्ष असावं, पुतना मावशीचा विषय गातोय. हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर. तुला सांगतोय मुरलीधर, तुला सांगतोय मुरलीधर, तुझ्यात बसणार वर वर. हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर. तुला सांगतोय मुरलीधर, तुला सांगतोय मुरलीधर, तुझ्यात बसणार वर वर. हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर. काळ घेऊन आली, विपरीत बुद्धी घेऊन आली, विपरीत बुद्धी घेऊन आली, विपरीत बुद्धी घेऊन आली. हे तू जाणला तुझ्या मनीचा, अक्कल गहाण ठेवून आली, अक्कल गहाण ठेवून आली, अक्कल गहाण ठेवून आली. याल गेले नाही परत, एक याल गेले नाही परत, एकदा करून बघ विचार कर. हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर. तुला वाटलं चाललं मनाचं, ऐकून येते तुला खडाचं, काय तुला येते तुला खडाचं, काय तुला येते. काय नाही चाललं ना पुतना मावशे, छापणार नाही तुला वैर कानाचं, छापणार नाही तुला वैर कानाचं, छापणार नाही तुला वैर कानाचं. पिऊन दुधाची तुझ्या धार, पिऊन दुधाची तुझ्या धार, लाज करणार तुला धार धार. हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर. तुला सांगतोय मुरलीधर, तुला सांगतोय मुरलीधर, तुझ्या तो बसणार उरावर वर. हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर, हिच्या मनात काळ भिरणाली कशाच्या जोरावर. तो धरलाय, गण धरलाय, गवळण धरली आहे. आता शाहिरांचा जो प्रश्न आहे, शाहिरांचा प्रश्न आहे, नामान नाही, सारखं नको, बंकस नको, बंकस नको, हे बंकस नको. ह्या चालवलं की मग माझ्या चाळ येतो. हे पण मी काय म्हणतो, आज चांगल्या बोले, अरे कर्णला ठेवली कोंबडी. जोशीवहिनीचा पास माघारी आलोय गणपतीपुळ्यात. आज हिला नाव घ्यायला सांगा, लय भारी नाव. नमनात पण काम करते मावशी, नमनात पण नाव घेते, लय भारी. एक तरी 100 रुपयाचं पारितोषिक मी देणार. आणि माझ्या रावल्याचं नाव घ्यायला सांगायचं, राहुल गवाळेचं नाव घ्यायचं. कावटाव कावटाव कवट ठेवली 7, राहुल गवाळे. चालेल चालेल. कवटाव कवट ठेवली 7, राहुल गवाळे. नमान
मग तुम्हीच युट्यूबला टाकता नंतर कमेंट मला येतात लांबोरे बुवा नमनात ना एकदा करू ओके आय लाईक इट राहुल गवाई तुझ्या मागून मागून येत आहे सुमेश तारवे तुझ्या मागून मागून येत आहे विलास गवळी देखील तुझ्या मागून मागून येत आहे आता तुझा लुगडं सपाट अगं एक गोष्ट महिने आज तुला गणपती पुढे तुझं आमच्या घरी आलेलं आहे मला लय मजा येते ह्या करा रातभर सांगा लय मजा येते माझा मंडळात विषय जाणार की लांबोऱ्या गाणी चांगली बोलतो कमरच्या खालचं काय बोलत नाही वाईट काय बोलत नाही पण हे जाकडीत नमान करतो पण मी जी सुपारी घेतो त्याच्यामध्ये 2 in 1 करतो ना हो गोळ्या मागितल्या लिंबाच्या मी फेफर मिठाच्या पण देतो 2 एक्स्ट्रा क्या प्रॉब्लेम आहे आता मी सांगतो यांनी चॅलेंज माझ्या लंगोटी शिवाय काय बोलत नाही या जगात माझ्या हे जर ताजमहल मागे गेले ना आणि जर मी त्याच्यासोबत गेलो तर मला म्हटले एकदा लंगोट दाखव ना नंतर ताजमहल बघतो काय एवढा माझ्या लंगोटीत काय माहिती हो अरे कुठलं नाद या शी अरे नाद कुठलं असावं हा शी बाबा ईस मी सांगतो हे मी लंगोट दाखवणार हे जर बिकनीव आलं ना तर आपण लंगोट दाखवणार हे आता बिकनीव यायचं लंगोट दाखवायची गोष्ट काय आहे तरी मी बोललो मी खोपीकडे या म्हणून एका एका आपलं दाखवतो म्हणून काय पांचटपणा परत ए ऐका ना तुम्ही अजून इथंच आहे आई शपथ आय लव्ह यू यार ये परत याला टाळ्या वाजव रे आयुष्याची वीण होण्यासाठी एक धागा पाहिजे आयुष्यभर सुंदर आहे पण भेंडी अशी जागा पाहिजे काय केलंय वारी ह्याच्यात मी काय बुवांना बोललो हे उद्या व्हायरल आहेत बाबा जिप्पेला 200 रुपये करा मला ए आयला मला तुम्ही ना जोकरच केला हो वाघाचा जोक अरे तर युट्यूबला आहे तुम्ही सारखा सारखा काय रे ए जोशी बुआ बारी में ना तुम्हारे लिए नहीं करता पब्लिक के लिए करता भेंडी गवार ए वायशी हमारी चलती तो तुम्हारी क्यों चलती भेंडी हाँ मी नाही कोणाच्या आल्यात गेल्यात मध्यात नाही आध्यात नाही फक्त कळ काढतो बाजूला होतो ना पोराचं खाय प्यायचं लाड पोराचं खाय प्यायचं लाड मागितला जो 2 कांसुला तर एकदा होता नमान हा वाघाचा जोक हा तर राहिलं मगाशी रोवणवर ठेवली कोंबडी तर करंडूल आता हित ठेवू का हित ठेवू रोवणवर ठेवली कोंबडी करंडूल हित ठेवू की तिथं ठेवू आला चांगल्या बोले आता तर एकदा होता नामा आणि वग रक्तानं माखलेला राजकुमार वाघाचं नाव आणि उर्फ भावकीत कंदाल आणि राज्य जात राजकुमाराने राजकुमार आपल्या बायकोसोबत सख्या बायकोसोबत लबाड कॅबिस सामाटलेलं तर शी बाबा या भारी आहे की नाही हो आया बहिणी पण हसतात यार काय वाईट आहे का याच्यात इनकी को जलती भेंडी तर राजकुमार चाललेला रानात जायचा सी ना ए पोरीनो नाही तुम्ही म्हणशील सारखा पोरांनाच म्हणतो या पण माझ्या बहिणी आहेत तर चाललेला मागणं आपली पदर घेऊन राजकुमारी जायचं आपल्याशी हा थांबा आधी नंतर आणि काय सीन कसा जंगलातनं जाणार रावल्या जंगलातनं जाणार आणि तिकडनं वाघ येणार हा पब्लिक मधनं मागणं आता पब्लिक बसलंय ना तिकडनं वाघ आणि सीन कसा राणी साहेब या अभयारण्यातून आमच्या मागोमाग या नंतर या अरण्यामध्ये
व्याघ्र असण्याची शक्यता आहे. आणि जर हे व्याघ्राने जर झडप घातली तर आम्ही काय करावे? हा डायलॉग नंतर मग शैली वाजवणार हा. आणि तिकडनं वाघ येणार हा. वाघ येणार. राणे साहेब आमच्या मागून मागून यावे. या अभयारण्यामध्ये व्याघ्र असण्याची शक्यता आहे. तुम्ही आमच्या कृपया मागून मागून यावे. असं झालं की वाघ तिकडे येणार ना. वाघ तिकडे येणार जोरात. वाघा खालच्या आवडीतला महाद्या. ओ ए पोरीनो. पोरी काय बोलत होता? ए बोले खालच्या आवडीतला महाद्यानं वाघाची भूमिका केलेली आहे. वाघाचं बिंगट पद्धतशीर घालून सॉंग घालून एंट्री मध्ये असं बसलेला. वाजवली की जायचं ना 80. राजा बोलायला लागला आमच्या मागून मागून यावे. हा झाला सगळं झालं. आणि इकडे ढोलकी वाजवायला लागलं. आता वाघ येईल मग वाघ येईल. वाघ पोज घेऊन राहिलेला. तेवढ्यात आला खालच्या वड्यातला एक कुत्रा समोर. वाघ त्याच्याकडे बघी कुत्रा त्याच्याकडे बघी. 2-4दा झालं. हे इकडे आपलं वाजून बसले. आमच्या मागून मागून यावे. या अभयारण्यामध्ये वाघ असण्याची शक्यता आहे. राणे साहेब तुम्ही सांभाळून यावे. या झाल्याबरोबर हा कुठला रे? वाघ ह्याच्याकडे बघी कुत्रा त्याच्याकडे बघी. करायचं काय? मग लास्टला एक आयडिया केली. महाद्यान ये मी वाघ नाही आहे. मी माणूस आहे. अरे कुत्र्याला काय माहिती तो वाघ आणि माणूस आहे. जो कानाला फाडून इकडे आपला राणे साहेब आमच्या मागून व्याघ्र. अरे व्याघ्राला तिकडे फाडून घाला सगळा. दुसऱ्या दिवशी सिव्हिलला जाऊन व्याघ्र इकडे झोपलेलं आहे. अशा सगळ्या गमती आहेत. ए जोशी बहिणी आज मग तुझा लुगडा काढतो. आज नाही लुगडा काढायचं नाही बाबा. देव पकान कपी नको नको का बारीक करायला. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. जाशील जर का वाटेला तुझी होईल राख रांगोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. जाशील जर का वाटेला तुझी होईल राख रांगोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. तुझ्या कमरेला हो जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला. हो जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला. हो जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला. दिले कुणी हे वरदान सांगावे शास्त्र शोधून. तू माता रस कथेच्या गंतापान पलटून. उत्तर देऊन शाहिरा ओ भरावी पुण्याची झोळी. येईल आपत्ती संकट कराया तुझी ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. जाशील जर का वाटेला तुझी होईल राख रांगोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. या ड्रायव्हरचा
रिक्षा ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर ट्रक ड्रायव्हरचा नाद खुळा त्याची जिंदगी रस्त्यावर साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीवावर हातात स्टेरिंग धावतोय डेरिंग विश्वास देवावर साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर शाहीर बोलले बघा मी 1 तासात बरोबर मला संपवले. शाहीर बोलले की भक्ताचा अंधश्रद्धेचा विषय काढायचा नाही. अरे भक्तावरती गाणं विकास लांबोरे पहिला असा शाहीर आहे ज्याने भक्तावरती गाणं काढलं. मी अंधश्रद्धेला काय असं पाणी घालत नाहीये. मी त्यांचे जोक सांगतो याचा अर्थ त्यांना खूप लाईटली घ्या असं मी सांगत असतो. त्याचा उलटा अर्थ तुम्ही काढू नका. नाहीतर माझ्यावर अशी कोणी करणे केली की मी त्याचा सरबत करून पाणी पितो आणि तुम्ही सांगताय या असल्या काही गोष्टी सांगू नका. माझ्या जोशी वहिने बारीसाठी शुभेच्छा देतोय. जर काय आगावगिरी केली तर आज 5 माघारी नाही 6 माघारी घेऊन 10 माघारी घेऊन वरात काढून घेऊन जाईल पोटात. माझ्या बाजूलाच आहे. एवढा बस करू ए नको रे किती ए वाच ए जोशी बुवा तुमच्याशी असं जर पब्लिक होत असेल इंटरॅक्ट तर मला सांगायचं. शाहीर म्हणजे काय अहो मी स्तवन गायलं गण गायला तुमचा भाग दिला गवळीचा भाग दिला पद गायलं आणि रसिकांना खेळून ठेवलं. आता 2:15 वाजतात रात्रीची. तू पण खुळावलास. अरे भक्ताचा जोक ह्याच्यापेक्षा पण मायनस जोक आहे. तुम्ही त्यात काय फरमाईश येतात माझ्याकडे आ भक्ताचा जो कमाल नाही हो. आईला मग शायरी सोडून काय मी स्टँडअप कॉमेडी करू शकतो की नाही. बाजूला ठेवा हे खाली ठेवा बाजूला. अरे लय मागणी आहे मला. हे आहे ना मी अजून म्हणलं हे म्हटलं हळद लागली आणि आजूबाजूला पण उभी नाही कशी काय. भक्ताचा जोक अनेक ह्या पोरांनी सगळ्यांनी ऐकलेला आहे. युट्यूबवर कोण कोण आहेत अरे सगळेच आहे. आय लव्ह यू. तर एका गावात होता भगत. भगत यू नो भगत यू डोंट नो भगत. लिंबू मिरची अँड ऑल उलटी बावली बारीकची चप्पल टाचणी अँड ऑल थिंग्स उलट्या पिसाचा कोंबडा अँड ऑल. त्या भगत होता बाजार होता आणि बाजारातनं आणली ताजी मच्छी. मावरं घाण मच्छर आणि प्लास्टिकच्या पिशवीतनं आणला. हे ऐकायला येतं तुम्हाला. तुम्ही असं गप राहिला की मला नाही जमत. हा बस आता एवढं बस. आणि मावरं आणलं आणि पडवीत ठेवलं प्लास्टिकच्या पिशवीत. वल्ला ना पाणी सुटेल म्हणून. आणि 4 वाजता आलं गिरायक देव बघायला गिरायक आलं. उगव तिकडं तोंड केलं पडवी असा वटीव बसला बघत. नारळ ठेवला लिंब ठेवला बाजूस एक कोंबडी आजच द्यायचा ना शिवारा. टाकला हळद टाकला पिंजर टाकणार बुकाट टाकला मिरच्या घेतल्या अगरबत्ती लावली दिवा लावला आणि देव अंगात आला. दाखवू बघा तरी. 7 जणी माझ्या भनी आज यावं. हे दोघं खुश. हे माझ्याकडे बघणार नाहीत. त्यांची लय काढली दोघांची. अशी गिराक माझ्याकडे तर खाली बघतायत. पण ती गिराक आपली आता काहीतरी भारी निघणार ना. बघताना रिक्षाचा गेअर टाकलेला आता भारी गेअर टाकून झाला. माझ्या भनी 7 जणी असं करून हा गेअर टाकून झाल्याबरोबर पडवीतली पिशवी सुरसुरली.
केम देर मांजर बोका यानं गिर टाकून झालेला हो. आता करायचं काय, त्याला समाजला मांजरू आले. आता म्हणून सगळं मावरा नेणार एवढा कळलं. अरे बरं आणलेलं पण मॉप बांगडे म्हणू नको, पापलेट म्हणू नको, सुरमई नको, वर जीव वर वरचे खालवर वरचे खालवर हे आपलं आशेनं बघित याचं कान तिकडे. पण गिर तर टाकून झाला, आता करायचं काय. म्हणून ते म्हणतो 500 रुपयाचा मावरा आहे, 1000चा गिराक आहे. तो गिर टाकूया. तुझ्या भावकीन केला म्हणू असं झालं. भावकीवर सगळा गेम भावकीवर असतो बघा, लक्षात ठेवा. बघताना खालच्या घराचं घर आहे ना त्यानं केला, लय जलतू गाडी घेतलीस ना तू जलतू, तसं तिकडं सुरसुरलं. हा सुरसुरलं करू र काय, गिर तर टाकून झाला, मावरा घेऊन जाणार बॉका. आता म्हणतो का आयडिया करूया, बायकोच बोलवूया. हे आपलं माझ्याकडे बघताय. माझे माघार नीला बोलवा. अरे ह्याला समज नाही. जो 7 जणी बिनी बोलतो आणि मध्येच माघारी कुठली आली असल बॉयची पहिलीतली कोण गेलेली असेल तिला बोलवत असेल देव कराय. हे माझ्याकडे बघा ना. अरे बघताव काय माघार नीला बोलवा. माघारीनं ऐकला, ह्याच्या खोड्या माहिती ना आली तर हा बोला काय झालं. अग वय पडवीत बघ. माघार गेली शिरशिर 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 सगळं माजरू गेलं. तरी पण ह्याला ना वरचा जीव वर आणि खालचा जीव खाल नेलं की जो हाय. ऐका ऐका शेवटचं. अग हाय काय नेलं. हाय हाय एकाच त्याला नेले दिसते आपल्या मावऱ्यात घरात. हा ठीक आहे आता ओके. आता झालं सुरू, परत झाला. 1000 रुपये घेतला मावऱ्या खाला आणि भगत गेला. खुश चामट झालेलं. असे बोलून माझी बारी इथे ठेवतोय. एकही शब्द आगाव नाही, काही वाईट नाही, तरी मनोरंजन केलंय. शाहिरांना माझं आव्हान आहे, अशी सात्विक बारी करून दाखवा, पब्लिकला खेळून दाखवा, नंतर बरोबरी करा. जास्त शहाणपण मला शिकू नका. आपल्याकडं फुल मेनू कार्ड आहे, तुम्हाला हवी तशी बारी देतो. काल ठासून आलो एकाची खेळामधनं, उद्या आहे लांज्यात. लय मिजाज मारत होता. खेळवाली मंडळी आहे, मान वर करून नाही जाऊन दिलं. आपण असं नाही म्हणत आहे मी लय बादशाह आहे. फक्त एवढंच आहे, आपण कलगीतुरा समाजासाठी करतो, रसिकांसाठी करतो. त्यांचं मनोरंजन झाले पाहिजे, त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे आणि इथून जाताना एक वेगळेपणाचा उत्साह घेऊन गेले पाहिजे. हा 8 तास असतो. अशी बारी मी इथे ठेवतोय आणि शाहीरना शुभेच्छा देतोय. आगावगिरी केली शाहीर पुन्हा येईल आणि ठासून जाईल.